आम्ही एवढीच विनंती, म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे की माझ्या वडिलांसोबत काय झालंय. त्यांची जी क्रूरपणे हत्या केली, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही मोठ्या संख्येत सहभागी आहात आणि असेच कायम आमच्या सोबत राहा. आज ज्याप्रमाणे आमचे छत्र हिरावून घेतलंय, मला असं वाटतं की हे छत्र दुसऱ्या कोणत्याही मुलामुलीचे किंवा जी आज वेळ आमच्या कुटुंबावर आहे ती वेळ कोणत्याच कुटुंबावर येऊ नये. आणि माझ्या वडिलांच्या बद्दल सांगायचं म्हणलं तर ते एक समाजसेवक होते. त्यांनी आजपर्यंत सगळं म्हणजे जे केलं ते समाजासाठीच केलं. त्यांनी आमच्या कुटुंबाकडे कसलंच लक्ष दिलं नाही. त्यांनी समाजासाठी म्हणजे गावात झुंजत राहिले, गावामध्ये व्यवस्था केली, सगळं ठीक केलं, स्वच्छता अभियान काढले, तसेच म्हणजे ग्रामपंचायतला आमच्या खूप पुरस्कार मिळाले आहेत. माझे वडील मुक्ती म्हणजे जे दारू व्यसन करतात त्यांना सुद्धा त्या व्यसनातून मुक्त करत होते. आणि असेच तुम्ही आमच्या पाठीमागे राहा. न्याय मिळूस तर नाही तर नंतर सुद्धा तुम्ही असेच आमच्या पाठीमागे राहा, आमच्या सोबत राहा, एक कुटुंब म्हणून. आज मी तुम्हा सर्वांना माझं एक कुटुंब नाही, माझ्या परिवाराचा हिस्सा मानते. आज तुम्ही आलात तसं प्रत्येक मोर्चात या आणि माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या. आणि जे आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर अटक झालीच पाहिजे. आणि अशी जो गुन्हा झालाय माझ्या वडिलांवर तो नंतर होऊ नये याची सर्वांनी दक्षता घेतली पाहिजे. आणि आज आमचे वडील आम्हाला सोडून गेले, आमचं सगळं कुटुंब मागे सारलंय आज. आणि तुम्ही एक कुटुंब म्हणून आम्हाला साथ द्या. तुम्ही आमच्या पाठीमागून जाऊ नका, सदैव आमच्या पाठीशी राहा. मी एवढीच विनंती करते. मोर्चाला आलात या भागी मी म्हणजे तुमचे आभार मानते आणि सदैव आमच्या पाठीशी राहा एवढीच विनंती करते. अमर है, अमर है, अमर है, अमर है. पूर्ण महाराष्ट्र दीदी भेटत नाही तोपर्यंत आमदार रेणापूर तालुका जिल्हा सर्व मराठी समाज तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील याची ग्वाही देतो तुला. उद्या तर लातूरच्या रेणापूरमध्ये आज मराठा समाजाचा हा आक्रोश मोर्चा आहे. बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी या मोर्चात सहभागी झालेली आहे. त्यांच्या हत्येप्रकरणी न्याय देण्याची मागणी केली जाते आणि या आक्रोश मोर्चावेळी बोलताना त्यांची मुलगी वैभवी देशमुख भावूक झालेली होती. ही वेळ कुणावरही येऊ नये. वडिलांनी नेहमीच समाजासाठी काम केलेलं आहे आणि आता आम्हाला तुमच्या आधाराची गरज आहे. तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहा असं आवाहन यावेळी वैभवी देशमुख यांनी केलं. त्यानंतर उपस्थित सगळ्यांनीच आम्ही तुमच्या सोबत आहोत असं या दोन्ही मुलांना आश्वस्त केलंय. मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी जाणाऱ्या कुठल्याही माझ्या जातीतल्या माणसाला पाण्याची बाटली सुद्धा विकत घ्यायची वेळ येऊ नये, चहा सुद्धा विकत घ्यायची वेळ येऊ नये. याच्यासाठी ज्या ज्या वेळेस